मुलांनो, आता आपण पाहिलं होतं की हवाच्या संदर्भामध्ये आपण हर एक गोष्ट आपण पाहिलं की कशा प्रकारे हवा प्रक्रिया करत असते, की हवा, हवेचे प्रकार, हवेचे घटक आहेत आणि ते आपल्या जीवनासाठी कसे उपयोगी आहेत त्याचा आपण अभ्यास केला. आता आपण दुसरा घटक पाहणार आहोत, पाणी. पाणी म्हणजे काय आहे? वॉटर आहे. की वॉटरच्या मध्ये की आपण पाण्याचे जे घटक आहेत ते आपल्याला पाण्याचे स्रोत ते कोणकोणते आहेत, पाणी आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे, पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये करतो आणि आपल्याला पाण्याची का गरज आहे, या संदर्भातला अभ्यास मुलांनो या घटकामध्ये आपण करणार की पाणी याच्यामध्ये. बघा आपण पाहणार इथे तुम्हाला काय दिसत आहे, एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये मुलांनो इथे बघा म्हणजे पृथ्वीचा आकारमान आहे की जिथे आहे सूर्य, चंद्र आणि त्याच्यातून तुम्हाला दाखवलं की तुम्हाला एक प्रयोग सांगितलाय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याचा वापर तुमच्या घरात कोणकोणत्या कामासाठी व किती होतो ते पहा. आता मुलांना हे तर तुम्हाला माहितीच आहे की हा प्रयोग तुम्हाला करायला सांगितलाय. हा प्रयोग तुम्हाला नाही जरी सांगितलं तरी आपल्या घरामध्ये हा आपण नेहमी करतच असतो. काय इथे सांगितलंय की सकाळी उठल्यापासून म्हणजे जेव्हा सकाळी सूर्य उगवतो म्हणजे सकाळ होते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या घरात असलेल्या पाण्याचा वापर हा किती प्रमाणात करतो आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला काय दिलं आहे, प्रयोग करून बघायला सांगितले की कोणकोणत्या कामासाठी व किती होतो. म्हणजे त्याचं एक निश्चित प्रमाण जरी नसलं तरी साधारणपणे किती पाणी लागू शकतं याचा तुम्हाला अंदाज येण्यासाठी यांनी इथे तुम्हाला मुलांना प्रयोग करायला सांगितलंय की हा प्रयोग तुम्ही देखील घरी नक्की करून बघा. आणि त्यांनी सांगितले की बघा इथे देखील तुम्हाला दिसत आहे की सकाळी जेव्हा आपण उठतो तर साहजिकच आहे आपल्याला उठल्यावर पण गरम पाणी पितो, काही थंड पाणी पितो, की आपण म्हणतो सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी किंवा थोडंसं कोमट पाणी पिणं हे शरीरासाठी आवश्यक आहे. तर आपली सकाळची जी सुरुवात आहे ती पाण्यापासूनच सुरू होत असते आणि म्हणून पाणी हे आपण पहिल्या शरीरामध्ये आपण घेत असतो. पाण्याचा वापर आता कशाप्रमाणे करतो, आता इथे दिली आहे कृती आहे. कृती म्हणजे काय की आपण प्रत्यक्षरित्या जे कार्य करतो त्याला आपण मुलांना काय बोलतो, कृती बोलतो. आता बघा इथे त्यांनी पाण्याचा वापर आपण कशासाठी करतोय, आता आपण एककरित्या पाहणार. तुम्हाला तर माहितीच आहे पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो. सर्वात प्रथम पिण्यासाठी करतो, आंघोळीसाठी करतो, जेवण बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे कपडे धुण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी, त्याचप्रमाणे मुलांना पाणी पिण्यासाठी हा एक महत्वाचा आहे मुलांना. कशा हर एक प्रकारचं जे पाणी आहे ते आपल्या सजीवांसाठी आवश्यक आहे. मग ते पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या सगळ्यांना पाण्याची काय आहे, नितांत गरज आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाणी हे आपण त्याचा वापर करत असतो मुलांना. आणि जे पाणी वेस्टेज आहे त्याचा देखील पुनर्वापर करत असतो मुलांना. आता बघा इथे देखील त्यांनी दिलं आहे पाण्याचा वापर हा आंघोळीसाठी आपण करत असतो, बरोबर आहे. दात घासणे म्हणजे आपण ब्रश करत असतो, कपडे व भांडे धुण्यासाठी, ज्या कपडे धुणे आहे, भांडे धुणे आहे, फरशी पुसणे आहे, पिण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा मुलांनो जो आपल्या पिण्यासाठी जे पाणी हे फार आवश्यक आहे. आणि स्वयंपाकासाठी म्हणजे काय की जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो त्यासाठी भाजी धुण्यासाठी, त्याचप्रमाणे भाजी बनवण्यासाठी, तांदूळ डाळ धुण्यासाठी, भाजी धुण्यासाठी आणि त्याचप्रमाणे भाजी बनवण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पाणी पिण्यासाठी म्हणजे शरीराला आवश्यक असणारे जे पोषक जे द्रव्य आहेत ते आपल्याला पाण्याच्या मार्फत मिळत असतात. शरीराला देखील पाण्याची नितांत गरज असते. रोज मुलांनो की दिवसभरात मनुष्याच्या शरीरामध्ये 3 ते 4 लिटर हे पाणी गेलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातले जे अवयव आहेत ते व्यवस्थितरित्या शरीरामध्ये काम करू शकत असतात. जर आपल्या शरीरामध्ये पाण्याचा जर पुरवठा जर नियमित होत नसेल किंवा तो अपुरा होत असेल तर आपल्याला विविध समस्यांना देखील सामोरं जावं लागेल मुलांना. आणि म्हणूनच पाणी हे आपल्या शरीरामध्ये जाणं हे फार गरजेचं आहे. आपण इथे पाहिलं आहे की पाणी हे कोणकोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. पुन्हा एकदा आपण पाहून घेणार आहोत की पाण्याचा वापर हा आंघोळीसाठी आहे, दात घासण्यासाठी आहे, कपडे आणि भांडे धुण्यासाठी आहे, फरशी पुसण्यासाठी आहे, पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी देखील आपल्याला हर एक गोष्टीसाठी पाण्याचा काय होत आहे मुलांनो इथे आपल्याला वापर होताना दिसत आहे. आता जसं इथे चित्रामध्ये दिसत आहे ब्रश घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी ते देखील दाखवतो. तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दाखव, फरशी पुसण्यासाठी त्याचा देखील पाण्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे भांडे आणि कपडे धुण्यासाठी देखील, पिण्यासाठी देखील या पाण्याचा वापर होत आहे, स्वयंपाकासाठी देखील पिण्यासाठी वापर होत आहे. अशा हर एक प्रकारासाठी देखील आपल्याला पाण्याची ही नितांत गरज असते. आता इथे निष्कर्ष काय सांगितलाय, तुम्हाला आधी प्रयोग सांगितला,
प्रयोग आपण पाहिले की काय प्रयोग करायचा आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला पाण्याची कोणकोणत्या कामासाठी गरज लागते आणि किती प्रमाणात ते पाणी लागतं ते बघायचं आहे. मग कृती काय सांगितली? मग कृतीमध्ये तुम्ही एक ॲक्शन करणार आहात. म्हणजे पाणी कशा-कशाला वापरताय? अंघोळीसाठी, कपड्यासाठी, भांड्यासाठी, कपडे धुण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, पिण्यासाठी. हा जी झाली तुमची कृती झाली. आणि मग ती कृती झाल्यानंतर निष्कर्ष काय आहे मुलांनो? ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की वरील कृतीवरून असे लक्षात येते की पाण्याशिवाय दिवस काढणे जवळ-जवळ हे अशक्य आहे. अशक्य आहे म्हणजे शक्यच नाही की पाण्याशिवाय दिवस काढणं शक्य नाही. जर एखाद्या वेळेस आपल्या घरात एक दिवस पाणी नाही आलं तर आपण कशीतरी ॲडजस्टमेंट करू शकतो की एखाद दिवस आपण जेवणाचं जर असेल, ताटाचं असेल तर यूज अँड थ्रोची आपण काय करू शकतो? डिश वापरू शकतो. परंतु रोजच ही पाण्याची समस्या असेल तर आपल्याला त्या गोष्टी मुलांनो फेस कराव्या लागतील. जर पाणी ही आवश्यक गोष्ट आहे आणि म्हणून वरील कृतीवरून सांगितलंय की जवळ-जवळ दिवस काढणं अशक्य आहे की आपल्या शरीरामध्ये हे पाणी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपले दैनंदिन जीवन जगत असताना देखील आपल्याला रोजच्या दैनंदिनीमध्ये पाण्याची देखील नितांत तितकीच गरज आहे. जेणेकरून कपडे आहे, अंघोळ आहे, भांडे आहे, लादी पुसणे आहे. त्याचप्रमाणे मुलांना शरीरासाठी जे महत्त्वाचा जो घटक आहे, जी पोषण द्रव्ये, जे क्षार मिळतात ते पाण्यापासून मिळतात, त्याची देखील गरज आहे. आणि पाणी हा जीवनाचा काय आहे? अविभाज्य घटक आहे आणि तो आपल्याला मिळालाच गेला पाहिजे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही मुलांनो. एखाद्या वेळेस आपण जेवणाशिवाय तरी थोडे राहू शकतो, परंतु पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज आहे. जर पाणी शरीरात नसल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं देखील जावं लागेल. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जवळ-जवळ दिवस काढणे अशक्य आहे, म्हणजे ही गोष्ट शक्य नाहीये असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी काय सांगितलंय? मानवी शरीराच्या म्हणजे मानवी शरीर म्हणजे जे सजीव आहेत त्या सर्व सजीवांना पाण्याची गरज आहे. परंतु सगळ्यात जास्त पाणी जर वापर जो कोण करत असेल तर तो कोण आहे मुलांनो? तर सजीव आहे म्हणजे मनुष्य प्राणी आहे. तो करत असतो आणि तो कशाच प्रकारे की मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालण्यासाठी. सुलभ याचा अर्थ काय आहे मुलांनो? बघा इथे मी अंडरलाईन करत आहे. सुलभ याचा अर्थ काय आहे की सुलभ म्हणजे व्यवस्थितरित्या कोणत्याही गोष्टीची बाधा न येता की शरीराच्या सर्व क्रिया सुलभ म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता सुलभरित्या चालाव्यात. म्हणून दररोज 3 ते 4 लिटर किती 3 ते 4 लिटर किती हवं आहे आपल्या शरीरामध्ये? पाणी हवं आहे. आणि हे पाणी पिण्याची गरज आहे असं डॉक्टर देखील आपल्याला सांगत आहे. कशासाठी सांगत आहे? मगाशीच सांगितलं मुलांनो की आपल्या शरीरातले जे अवयव, जे शरीरातले इंद्रिय आहेत ते व्यवस्थित चालण्यासाठी, त्याचे दैनंदिन जे कार्य आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला कशी गरज आहे? पाणी पिण्याची आहे. की तुम्ही जितकं शरीरामध्ये पाणी पिणं ते शरीराला आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे जर आपल्या शरीरामध्ये पाण्याची जर कमतरता होत आहे तर त्याच्यामुळे किडनीला देखील आजार होऊ शकतो मुलांनो. आणि म्हणूनच आपल्याला काही धोके टाळायचे असतील, कोणते आजार होऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल तर योग्य आहार घेणं गरजेचं आहे आणि योग्य पाणी देखील घेणं हे तितकंच गरजेचं आहे. हे देखील आपण पाहू शकतो मुलांनो. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी सांगितलं की मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ व्हाव्यात या म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी हे आपल्या शरीरामध्ये हे गेलंच पाहिजे. आणि याची काळजी आपण स्वतःही घेतली पाहिजे की आपण हे पाणी पित आहोत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. इथे काय झालंय? सर्व सजीवांना पाण्याची गरज असते, बरोबर आहे. मग ते वनस्पती, प्राणी, जे काही जे सूक्ष्म जीव आहेत त्या सर्वांना म्हणजे जे सजीव आहेत त्या सर्वांना पाण्याची गरज आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? 3 ग्लास दिसत आहेत, बरोबर. बघा इथे 3. हा ग्लास कधी भरला आहे? हा पाऊण ग्लास आहे, हा अर्धा ग्लास आहे आणि हा पूर्ण भरलेला आहे. म्हणजेच काय सांगितले की प्रत्येक मानवाची जी गरज आहे पाणी पिण्याची की त्याच्या शरीराला जेवढं पुरेसं पाणी आहे तो त्याप्रमाणे तो काय करणार आहे? पाणी पिणार आहे. म्हणून इथे सांगितले शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कसे असू शकणार आहे? कमी किंवा जास्त. बघा तुम्हाला इथे या चित्रामध्ये दिसत आहे प्रत्येक व्यक्तीचे जे पाणी पिण्याचे जे प्रमाण आहे हे सारखं असणार नाही. त्याच्यामध्ये कुठेतरी कमीपणा असेल तर कधीतरी कुठेतरी जास्त असणार आहे. आणि म्हणून हे प्रमाण कधीतरी कमी किंवा जास्त असू शकते. तसंच मुलांनो ते जे प्राणी आहेत म्हणजे हिंस्र प्राणी आहेत, जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यामध्ये देखील जे पाणी पिण्याचे जे प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त असणार आहे. त्याच्यामुळे कोणी कमी पिणार आहे, कोणी जास्त पिणार आहे. कशामुळे होत आहे? शरीराच्या आकारमानानुसार. आणि शरीराच्या आकारमानानुसार हर एक व्यक्ती काय करणार आहे? कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणार आहे. या आकृतीच्या सहाय्याने मुलांना तुम्ही अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. आता बघा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? बघा या चित्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आपण इयत्ता 5वीच्या परिसर भाग 1 मध्ये याचा मुलांना आपण अभ्यास केलेला आहे की पाण्याच्या ज्या अवस्था आहे
त्या अवस्था कोणत्या आहे, स्थायू, द्रव आणि वायू, याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा आपल्याला इयत्ता 6वी मध्ये याचा बघा मुलांनो अभ्यास आलेला आहे. आणि आता तुम्हाला हे अधिक स्पष्ट अशी कल्पना होणार आहे की बघा जे स्थायू म्हणजे जे पाणी एकत्र गोठलं जातं त्याला काय बोलणार आहे, स्थायू पदार्थ बोलणार. तर स्थायू पदार्थामध्ये पाणी आहे. हे द्रव म्हणजे जे लिक्विडमध्ये आहे मुलांनो, आणि वायू म्हणजे गॅसमध्ये आहे की जे निघून जाण्याचे बाष्पीभवन होतं म्हणजे त्याला बोललं जातं की ते काय आहे, वायू. तर तिन्ही फॉर्ममध्ये म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस, सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये हे जे पाण्याचे जे अवस्था आहेत त्याचा अभ्यास आपण परिसर अभ्यास इयत्ता 5वी मध्ये देखील केलेला आहे. आणि तो देखील मुलांना तुम्ही तेव्हा देखील मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. इथे सर्वसाधारण तापमान पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतं. याचा आपल्याला सर्वसाधारण तापमानामध्ये की जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला गोठलेल्या अवस्थेत म्हणजे त्याला स्थायू पदार्थ म्हणतात. जसं आपल्या घरामध्ये आईस ट्रे असतो, ते पाणी आपण जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवतो तेव्हा ते पाणी कशामध्ये होतं, स्थायू पदार्थामध्ये होतं. तेच पाणी आपण जर बाहेर काढलं तर ते द्रव पदार्थामध्ये होते. काही वेळ त्याला जाऊ दिला की ते पाणी लिक्विड फॉर्ममध्ये होतं. आणि हेच पाणी जर आपण गरम करायला ठेवलं तर ते बाष्पीभवनाच्या द्वारे ते आपल्याला वरती जाताना आपल्याला देखील पाहू शकतं मुलांनो. की एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते पाणी खूप उकळवलं तर त्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं. आणि म्हणून त्याला काय बोललं जातं, गॅस बोललं जातं. याचा अभ्यास मुलांना आपण व्यवस्थित केला आहे. पाणी हे 3 अवस्थेमध्ये आपल्याला आढळतं. आपण याचा देखील अभ्यास केलेला आहे. आता बघा इथे तुम्हाला अजून काहीतरी पाण्याची मी तुम्हाला वैशिष्ट्य ठरले की पाणी जे आहे त्या पाण्याला रंग, चव आणि वास बिलकुल नसतो. पाण्याला रंग, चव व वास हा बिलकुल नसतो. तो एखाद्या वेगळ्या विशिष्ट रंगामध्ये आपल्याला दिसतो. कधी पाणी निळं आहे, काळं आहे, हिरवं आहे, असा अजिबात कलर नसतो. ते काय आहे, पाण्याला चव असते का, जसं आपल्या ज्या चव वापरलेलं असतं की हर एक पदार्थाची जी चव आहे, आंबट, तिखट, गोड, कडू अशी जी चव आहे ते पाण्याला तशी देखील चव नसते. त्याचप्रमाणे वास असतो म्हणजे काही वास सुगंधी असतो, काही तीव्र दुर्गंधी पसरणारा असतो. तर तसंच त्याचप्रमाणे ना पाण्याला वास आहे, चव आहे, ना रंग आहे. रंग, चव आणि वास हे तिन्ही प्रकार या पाण्याला नाहीये. तर पाणी कसं आहे, पाणी पारदर्शक आहे की पाण्यामध्ये तुम्ही काहीही मिक्स केलं तर ते तुम्हाला लगेच काय करणार आहे, दिसणार आहे. तशी काच ही पारदर्शक आहे. आणि या काचेमधून जरी आपण उभी सर्व आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे तर ते आपल्याला काचेच्या पलीकडे कोण व्यक्ती आहे हे पारदर्शकता असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून जसं दिसतं तसं हे पाणी आहे ते पाणी कसं आहे, पारदर्शक आहे. आणि त्याच्यातून देखील आपण की पाण्याच्या पलीकडचा जो रंग कोणता आहे आपण त्याच्या माध्यमातून, पारदर्शकतेच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो. बघा अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात. पाणी काय की पाण्यामध्ये तुम्ही कोणताही पदार्थ टाकला तर तो काय होऊ शकतो, सहज विरघळण्याचं तो काम करत असतो. मग तुम्ही त्याच्यामध्ये जे पदार्थ कोणत्याही प्रकारचे तुम्ही पदार्थ टाका, जड आणि हलके वस्तू तुम्ही टाकू शकता. जसं वाळू आहे, माती आहे, मोराचे पीस आहे, पंख आहे, पेन्सिल आहे. तुम्ही हर एक वस्तू तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसून येते की विरघळणारे पदार्थ कोणते आणि न विरघळणारे पदार्थ. हा देखील प्रयोग मुलांना इयत्ता 5वी मध्ये झालेला आहे की तो पदार्थ तुम्हाला एकत्र गोळा करायला सांगितले आणि एक एक करून तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ग्लासात टाका आणि नंतर पाहिलं की कोणते विरघळणारे आहेत, कोणते न विरघळणारे आहेत. जे हलके असतात ते वरती तरंगतात आणि जे जड असतात ते खाली राहतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की सहज विरघळणारे पदार्थ कोणते आहेत. मग आपण त्याच्यामध्ये मुलांना टाकतो की जसं ग्लास आहे, त्या ग्लासाच्या पाण्यामध्ये आपण समजा साखर टाकली तर तो विरघळून जाणारा पदार्थ आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं तर तो सहज विरघळून जाणारा पदार्थ आहे आणि आपल्याला तो दिसत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे सहज विरघळतात. म्हणून कोणते की जेव्हा साखर आणि मीठ टाकतो तेव्हा ते पदार्थ पाण्यामध्ये विरघळून जाण्याचा प्रयत्न होतो. बघा आता अशा प्रकारे हे पाणी काय आहे, बघा त्याच्यामध्ये पदार्थ टाकला आहे आणि तो ढवळलेला आहे हे देखील पाहू शकता. इथे बघा तुम्हाला चित्र झालं की पाण्याचं चित्र आहे, एक तलाव आहे. पृथ्वीवर पाणी तुम्हाला कोणत्या रूपात आढळते म्हणजे की पृथ्वीवर जे तुम्हाला पाणी दिसतं ते तुम्हाला कुठे कुठे दिसतं आणि कोणत्या स्वरूपात दिसतं. मग मुलांना आपल्याला जेव्हा आपण बाहेर जातो फिरायला, सहलीला, गावाला, तेव्हा तुम्हाला पाणी कसं मिळतं मुलांना की नद्यामध्ये दिसतं, ओढ्यामध्ये दिसतं, तलावामध्ये दिसतं, विहिरीमध्ये दिसतं. कधी कधी आपण बाहेर फिरायला जातो तर आपल्याला समुद्रामध्ये दिसतं, महासागरामध्ये दिसतो. तर अशा हर एक ठिकाणी आपल्याला ते पाणी दिसतं. त्याचप्रमाणे आपण जर एखाद्या अतिशीत प्रदेशाच्या ठिकाणी जरी गेलो तर ते गोठलेल्या अवस्थेत, बर्फाच्या अवस्थेत सुद्धा आपल्याला पाणी दिसतं. काही ठिकाणी आपल्याला गोड पाणी देखील त्याच्या अवस्थेमध्ये देखील पाणी आपल्याला दिसतं. पाहूया आपण चित्रकरणाच्या माध्यमातून की पाणी हे आपल्याला कोणकोणत्या स्वरूपामध्ये दिसतं. आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा आता इथे तुम्हाला चित्र दिलेले आहे. ही पृथ्वी आहे, पाहू शकता. बघा ही पृथ्वी आहे. आता इथे सगळ्यात पहिलं ही काय आहे, पृथ्वी आहे. आपण नाव देऊया, ही पृथ्वी आहे. पृथ्वीचं नावाचा हा काय आहे मुलांना, समुद्र आहे.
की तुम्हाला पाणी समुद्राच्या अवस्थेत मिळतं, हा म्हणजे हा एक महासागर आहे, बरोबर. आता हे जे काय आहे आणि ह्या दोन्हीच्या ठिकाणी जेव्हा पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं तेव्हा आपल्याला काय मिळतं, पिण्यायोग्य असं पाणी मिळतं. त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केलेली आहे. आपण इयत्ता 5वी मध्ये देखील मुलांनो परिसर अभ्यास भाग 1 मध्ये आपण याचा अभ्यास केला होता की पाणीवर कशा प्रकारे प्रक्रिया करून ते पाणी जलशुद्धीकरण करून केंद्रामध्ये जाऊन त्याच्या प्रकारे पिण्याच्या योग्य असं पाणी मग हर एक ठिकाणी ते पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे. आपण परिसर अभ्यास 1 मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पाणी समुद्र, बघा समुद्र, महासागर आणि बर्फ स्वरूप म्हणजेच काय आहे, गोठलेल्या, गोठलेल्या म्हणजे म्हणजे त्याला बोलणं फ्रोझन. फ्रोझन म्हणजे जसं आपण मगाशी सांगितलं की पाणी हे 3 स्वरूप अवस्थेमध्ये आपल्याला आढळते. हे लक्षातच ठेवायचं आहे. पाण्याच्या अवस्था कोणत्या आहेत मुलांनो, 3 आहेत. एक स्थायू आहे, द्रव आहे आणि वायू आहे. या 3 पैकी बघा मुलांनो की या तिन्ही पाण्याच्या अवस्था महत्त्वाच्या आहेत. आणि मग इथे दिलंय की गोठलेला म्हणजे फ्रोझन. फ्रोझन म्हणजे मग आपण त्याला बोलू शकतो स्थायू पदार्थ. म्हणजे इथे कोणता आला प्रकार पाण्याचा, हा स्थायू आला आहे, बरोबर, स्थायी स्वरूपात. व काही ठिकाणी गोडे पाणी देखील मिळते आणि पिण्यासाठी ते उपलब्ध होते. म्हणजे ह्या सर्व ठिकाणातून आपल्याला काय मिळत आहे, पाणी मिळत आहे. कोणत्या ठिकाणातून, आपल्याला समुद्रातून पाणी मिळत आहे, महासागरातून पाणी मिळत आहे. बर्फ स्वरूप म्हणजे जे गोठलेले जे फ्रोझन आहे, तसं आपण मुलांना थंड हवेच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो त्या ठिकाणी देखील आपल्याला काय मिळत असतं, बर्फाच्या स्वरूपामध्ये आपल्याला तिथे पाणी मिळत असतं. आणि तिथे अतिशय नेहमी बर्फ हा चालूच असतो, बर्फ पडत असतो आणि हर एक ठिकाणी बर्फाने आच्छादलेलं तिथे वातावरण असतं की तुम्ही गाडी म्हणा, घर म्हणा, तिथे बर्फ तिथे झाकल्या गेलेले असतात, रस्ते झाकलेले गेलेले असतात. आणि त्याच्यामुळे जसं स्वित्झर्लंड या ठिकाणी गेलं तर तिथे वर्षाचे 12ही महिने काय आहे, हा बर्फ हा सतत पडत असतो. मग अशा ठिकाणी ते फ्रोझन टाईपमध्ये आपल्याला पाणी मिळतं, म्हणजे गोठलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी मिळत असतं. तर अशी ही पाणी मिळण्याची ही ठिकाणे आहेत ती देखील आपण समजून घेतलेली आहेत. समुद्राच्या, महासमुद्र, बर्फाच्या स्वरूपात म्हणजे फ्रोझन आणि गोडे पाण्यासाठी मग पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध होते. आता आपण मुलांना पाहणार आहोत की पृथ्वीवरील उपलब्ध पाणी, की पृथ्वीवर किती उपलब्ध म्हणजे किती आवश्यक आहे पाणी किंवा किती तिथे जमा आहे पाणी. इथे काय सांगितले, उपलब्ध पृथ्वीवर, पूर्ण पृथ्वीवर म्हणजे पूर्ण भारतातच नाही ते किंवा एका प्रदेशामध्ये नाही तर पूर्ण पृथ्वीवर किती प्रमाणात पाणी म्हणजे अवेलेबल आहे त्याची तुम्हाला इथे एक प्रकारे तुम्हाला सारणी दिलेली आहे. एक तुम्हाला भ्रम दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत की पृथ्वीवरील हे उपलब्ध पाणी आहे ते किती प्रमाणात आहे याचा आपण आकडा आणि अंदाज आपण इथे घेणार. इथे निश्चित आकडा त्यांनी दिलेला आहे की बघा इथे पाहू शकतो पृथ्वीवरील हे उपलब्ध पाणी हे किती आहे. तर जे पहिलं त्यांनी दिलेलं आहे समुद्र आणि महासमुद्र आहे. समुद्र आणि महासमुद्रामध्ये किती पाणी आहे तर हे 97%, जो शेकडा प्रमाण आहे. शेकडा म्हणजे तुम्हाला कळतं मुलांना की 100%मध्ये की 100%तून जे 97% आहे किती पाणी आहे हे समुद्रामध्ये आणि महासागर आहे. कारण साहजिकच आहे समुद्र आणि महासागर हा किती अतिविशाल प्रमाणामध्ये विस्तारलेला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथे सर्वात जास्त पाणी जे असणार आहे ते समुद्र आणि महासागर किंवा महासमुद्र याच्यामध्ये आढळणार आहे आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 97% हे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. बाकी दुसरं जे आहे मुलांनो ते आपण पाहणार आहोत की बर्फ स्वरूप आणि भूगर्भातील व इतर पाणी. बर्फ स्वरूप म्हणजे आता सांगितलं की जे फ्रोझन आहे, जे गोठलेल्या अवस्थेमध्ये आहे. जसं स्थायूची अवस्था आहे, जर आपण म्हटलं की पाण्याची अवस्था कोणत्या आहे, जे स्थायू, द्रव, वायू. तर स्थायू पर्यंत आपण म्हणजे गोठलेल्या अवस्था म्हणजे फ्रोझन अवस्थेमध्ये असलेलं हे पाणी हे एक आहे. आणि भूगर्भातील, भूगर्भातील म्हणजे काय, जमिनीच्या आतील खालच्या भागामध्ये जेव्हा आपण जमीन खोदतो तेव्हा देखील आपल्याला पाणी मिळतं. मग आपण भूगर्भात पाणी कसं काय मिळतं, मग आपण जेव्हा विहीर खोदत असतो तेव्हा बघा विहिरीला पाणी लागतं, तलाव खोदतो तेव्हा पाणी लागतो, जे हात पंप आहे त्याला पाणी लागतो मुलांनो. तर अशा प्रकारे भूगर्भातील देखील आणि इतर पाणी देखील जे ओढ्यातून आहे, छोट्या नद्यातून आहे, झऱ्यातून आहे ते पाणी मिळतं. ते कोणतं आहे, इतर पाणी आहे. असे सर्व पाणी मिळून ते किती पाणी आहे, 2.7% आहे. किती आहे, 2.7% पाणी कशात आहे, बर्फ स्वरूपात आहे, भूगर्भातील आहे आणि इतर पाणी आहे जे छोट्या छोट्या ओढे आहे, जे छोटे छोटे झरे आहेत त्याच्यातून पाणी मिळते. आता हे झालं कशा कशात पाणी आहे की त्याचं प्रमाण इथे दिलेलं आहे. आता आपल्याला जो तिसरा घटक आहे बघा इथे सांगितलेला आहे की पिण्यासाठी उपलब्ध पाणी आणि गोडे पाणी
ती गोडे पाण्याची जी म्हणजे पिण्याच्या उपयुक्त आपण जे पिण्याचे योग्य पाणी हे किती प्रमाणात आहे किंवा ते त्याला आपण गोडे पाणी असं बोलू शकतो की त्याचं प्रमाण किती आहे. जर समुद्र आणि महासागराचं पाणी जर 97% आहे जे पाणी आपल्या समुद्रामध्ये आहे, तसंच गोठलेल्या अवस्थेमध्ये भूगर्भातील पाणी आणि इतर पाणी हे जर 2.7% आहे, तर याच्यापैकी आपलं पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती आहे ते पाहणार आहोत. ते पाणी आहे 0.3% इतकं पाणी आपल्याला पिण्याची म्हणजे आपण उपलब्ध आहे पिण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की समुद्रामध्ये महासागरामध्ये तर 97% आहे, बर्फ स्वरूपात किंवा इतर भूभागामध्ये इतर पाणी देखील 2 आहे, तर आपल्याला फक्त पिण्यासाठी फक्त 0.3% एवढंच पाणी कसं काय आहे. तर तुम्ही म्हणू शकता तुमचा प्रश्न देखील बरोबर आहे मुलांनो, कारण एवढं ज्या विस्तृत प्रमाणात असलेलं पाणी पण तरी देखील इतकं कमी प्रमाणात जरी पाणी प्यायला जरी असलं तरी ते आपल्या सजीवांना पुरेल इतकं आहे, त्याची कमतरता आपल्याला भासत नाही. कारण त्याच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया करून प्रत्येकाला ते पाणी पुरवण्याची देखील व्यवस्था केली जाते. आणि मग या सर्वांचा जर बेरीज केली तर त्याचा किती आकडा होतो मुलांनो, 100% होतो. म्हणजे हे पृथ्वीचा 100%चा आकडा हा आपल्याला इथे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण ही सारणी पाहिली की पृथ्वीवर किती उपलब्ध पाणी आहे, कोणत्या स्वरूपात पाणी आणि किती टक्के आहे आणि पिण्यासाठी किती उपयुक्त आहे याचा देखील मुलांनो आपण अभ्यास केलेला आहे. आणि ते देखील पाहतात बघा कशा प्रकारे इथे दिले आहे. 2.7 आहे, पहिलं 97% आहे, इथे 2.7 आहे आणि नंतर इथे गोडे पाणी 0.3% आहे आणि त्याची एकूण जर आपण बेरीज केली तर ते किती आहे, 100 आहे. बघा आता आपण इथे पाहिलं आहे की पृथ्वीवरील अत्यल्प पाणी म्हणजे अत्यंत कमी पाणी, याचा अर्थ काय आहे बघा. इथं हा जो शब्द आलेला आहे अत्यल्प, अत्यल्प म्हणजे फारच कमी प्रमाणामध्ये, याचा अर्थ कळाला मुलांनो. अत्यल्प म्हणजे फारच कमी प्रमाणामध्ये पाणी किती आहे, 0.3% आहे आणि पिण्यासाठी ते उपलब्ध आहे. तरी देखील ते सर्व सजीवांना पुरेसे आहे. तरी देखील म्हणजे ते खूपच कमी प्रमाणात जरी पाणी पिण्याचे उपयुक्त आहे किंवा अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तरी देखील ते सर्व सजीवांना काय आहे, पुरेसं आहे किंवा ही गरज पूर्ण होत आहे, त्याची पूर्तता होत आहे, ते पाणी कमी पडत नाहीये असं ते सांगत आहे. ही काय आहे मुलांनो, पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीतील शेकडा किती टक्के पाणी आहे, 0.3%. एवढं पाणी किती आहे पृथ्वीवर आहे, तरी देखील सर्व सजीवांना काय आहे, ते पुरेसं आहे. त्या सर्वांची काय आहे, गरज भागत आहे आणि त्याच्यामुळे त्याची जी टंचाई आहे ती पडत नाहीये. तर अशा प्रकारे मुलांना जे पाणी आहे ते पृथ्वीवरील 0.3% इतकं पाणी असूनही कोणत्याही त्या कमतरता भासत नाहीये. बघा इथे पाहूया आपण की तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, एक नैसर्गिक चित्र. आपण जेव्हा बोलतो ना की निसर्ग सौंदर्य चित्र काढा किंवा निसर्ग चित्र काढा, तेव्हा त्याच्यामध्ये बघा तुम्ही असा काहीतरी काढत असता की नदी आहे, डोंगर आहे, सूर्य आहे आणि खाली तलाव आहे आणि तिथे हिरवळ आहे, डोंगरामध्ये हिरवळ आहे, खाली हिरवळ आहे आणि मग पाणी दाखवतात ते निळ्या आकारामध्ये. तर अशा प्रकारचं एक निसर्ग सौंदर्य चित्र आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे की याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे. आधी आपण वाचून घेऊया आणि मग एक्सप्लेनेशन करूया. आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो का, साहजिकच आहे करतो. आपल्याला पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण पाण्याचा हर एक प्रकारे वापर करतो. मग तो कसा करतो ते देखील आपण पाहिलेलं आहे की आपल्याला आंघोळीसाठी, जेवण करण्यासाठी, त्याचा कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी, आपल्याला ब्रश करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, हर एक प्रकारसाठी आपल्याला पाण्याचा हा उपयोग होत असतो, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. हे सर्व नियमन जलचक्राद्वारे जाते. आता इथे एक विशेष लक्ष द्यायचं आहे मुलांनो. इथे बघा शब्द आलाय जलचक्राद्वारे. म्हणजे काय याचा अर्थ, जलचक्राद्वारे म्हणजे काय की हे जलचक्र आहे. जल म्हणजे काय बघा, हा शब्द आहे जल म्हणजे काय, पाणी. म्हणजेच काय, पाण्याचं चक्र आहे. काय आहे हे, पाण्याचं चक्र आहे. जर पाऊस पडत आहे बघा, इथे तुम्हाला आता ह्या चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे. हे काय आहे, पाऊस आहे. हा पाऊस कुठून पडतोय, हा आकाशातून पडतोय. मग तो कुठे गेला, तो जमिनीवर पडत आहे, तो समुद्रात पडत आहे, तलावात पडत आहे, डोंगरावर पडत आहे. मग साहजिकच आहे तो जमिनीवर पडत आहे, तो जमिनीत पाणी मुरत आहे, बरोबर. ते समुद्रात आहे, महासागरात आहे, मग त्याच्यामुळे तो तिथे पाणी पडत आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व सजीवसृष्टीला पाणी मिळत आहे. आणि ते पाणी मिळत असल्यामुळे जेव्हा उन्हाळा येतो, जेव्हा पावसाळा संपून मुलांनो, पावसाळा संपतो तेव्हा थंडी होते, पावसाळा, हिवाळा आणि नंतर उन्हाळा सुरू होतो. मग जेव्हा उन्हाळा सुरू होतो त्यावेळेस जेव्हा कडक ऊन असतं मुलांनो, त्या बघा इथे कडक ऊन होतं, तेव्हा या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं. याला काय बोलणार मुलांनो, बाष्पीभवन.
आणि पाणी हे जे पाणी लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते लिक्विड फॉर्म मधून काय होतं, ते गॅस मध्ये म्हणजे काय होतं, ते द्रव पदार्थामध्ये काय होतं, तर मुलांना वरती गेलं जातं, बाष्पीभवनाच्या माध्यमातून जातो आणि त्याच्यामुळे हे जलचक्र पुन्हा ते काय होतं, ते पाणी आकाशात घेतलं जातं आणि पुन्हा पावसाच्या वेळेस ते पाणी त्याच्यामध्ये साठून पुन्हा पावसाच्या माध्यमातून ते पाणी लिक्विड फॉर्म मध्ये टाकलं जातं किंवा पावसाच्या माध्यमातून ते पाणी पुन्हा पृथ्वीवर येतं मुलांना. तर अशा प्रकारे जे आपण पाहिलं की हे काय आहे, एक प्रकारे हे जलचक्र आहे आणि हे निसर्गाचं एक प्रकारे चक्र आहे आणि ते अखंडित चालणारी ही काय आहे, प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही मुलांना. तर अशा प्रकारे आपण पाहिलं मुलांना की अशा प्रकारे हे जलचक्र हे नियमितपणे चालणार आहे, त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. जलचक्राला बाष्परूपी इंधन महासागराकडून मिळते. बघा इथे काय शब्द आलाय, जलचक्राला बाष्परूपी इंधन हे कुठून मिळत आहे, महासागराकडून मिळते. का? कारण महासागरामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणात काय आहे, पाणी तिथे साचलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे तिथे काय होतं, बाष्पीभवनाची प्रक्रिया ही जास्त प्रमाणात केली जाते आणि जितके जास्त बाष्पीभवनाची प्रक्रिया होते तितकं काय होणार आहे, परत पाऊस पडण्याची प्रक्रिया होणार आहे. आणि म्हणूनच हे सांगितलं की जलचक्राला बाष्पीरूपी इंधन म्हणजे ते बाष्पाच्या स्वरूपामध्ये पाणी वरती घेतलं जातं. जसं आपण पाहिलं स्थायू, द्रव आणि वायू. वायू म्हणजेच काय, बाष्पीभवन म्हणजे वायूच्या माध्यमातून ते पुन्हा पाणी वरती घेतलं जातं आणि पुन्हा ते पाणी पावसाच्या माध्यमातून खाली घेतलं जातं आणि म्हणून त्याला सांगितलं आहे जलचक्राला बाष्परूपी इंधन महासागराकडून मिळते. म्हणजे जे मोठमोठे सागर आहेत त्यांच्याकडून काय मिळत आहे, बाष्पीभवनाची ही प्रक्रिया ही होत असते आणि अशा प्रकारे हे जलचक्र चालण्याचा प्रयत्न होत असतो. त्यापासून पाऊस पडतो व जमिनीवर गोड्या पाण्याचे स्तोत्र निर्माण होते. तर त्यापासून पाऊस पडतो, साहजिकच आहे. बाष्पीभवनाच्या माध्यमातून पाणी वरती जातं आणि पुन्हा पावसाच्या माध्यमातून येतं, त्यामुळे काय होतं, त्यापासून पाऊस पडतो आणि त्यामुळे काय होतं, पाऊस पडतो व जमिनीवर गोड्या पाण्याचे स्तोत्र निर्माण होते. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीवर ते पाऊस पडला जातो आणि त्याच्यामुळे मुलांना काय होतं, गोड्या पाण्याचे, इथे काय दिलंय, गोड्या पाण्याचे काय होते, स्तोत्र निर्माण होत राहते. आणि अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे, निसर्गाची प्रक्रिया आहे, प्रक्रिया आहे, ती अखंडितपणे चालू राहण्याचा काय करतो असतो, हा एक प्रयत्न आहे. तो कधीही त्याच्यामध्ये खंड पडत नाही, हे देखील आपण पाहू शकतो. आकृती, पृथ्वीवरील पाण्याचा वापर. आता बघा ही जी आकृती आहे याचं नीट निरीक्षण करा की पृथ्वीवर जेव्हा पाणी पडतं किंवा पाऊस पडतो, ते पाऊस पडल्यानंतर सजीव सृष्टी त्याचा कशा प्रकारे वापर करतं, याचं जे सुंदर चित्र या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की एखादं एक गाव आहे असं समजूया आपण. बघा इथे तुम्हाला काही गाव दिसत आहे, बरोबर. गावाच्या बाजूला बघा इथे कंपनी आहे, जी फॅक्टरी आहे, कंपन्या आहेत आणि इथे एक मोठी नदी वाहत आहे. बघा इथे की नदी दूरवरून येत आहे आणि ती कशा प्रकारे वाहत आहे आणि नदी वाहत असल्यामुळे इथे जे गावचे जे लोक आहेत ते काय करत आहेत, नदीच्या ठिकाणी भांडे घासण्यासाठी किंवा गुरे चरण्यासाठी काय करत आहे, तिथे पाण्याचा वापर करत आहे. असं अनेक ठिकाणी आपण जेव्हा तुम्ही देखील मुलांनो जेव्हा गावी जाता तेव्हा पाण्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे पाहता, जेव्हा तुम्ही एखाद्या नदीच्या ठिकाणी जातात, तलावाच्या ठिकाणी जातात, तर काही बायका भांडे घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना काही माणसं ही गुरांना आंघोळ घालण्यासाठी, गुरांना पाणी पिण्यासाठी, त्यांची स्वच्छता करण्यासाठी, हर एक प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे तऱ्हेतऱ्हेचे जे कामं आहेत ते कामं करण्यासाठी त्या नदीच्या ठिकाणी या तलावाच्या ठिकाणी ते येतात आणि काय करतात, पृथ्वीवरील पाण्याचा ते काय करत असतात, वापर करत असतात. मग प्रत्येकाचा जे वापर आहे ती म्हणजे जे पाणी आहे ते प्रत्येक गोष्टीसाठी लागणार आहे आणि ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीसाठी ते पाणी हे वापरलं गेलेलं आहे, हे देखील आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा तुम्ही चित्रात पाहू शकता की पाण्याचा वापर हा कसा केलेला आहे. काही व्यक्ती आहे बघा इथे कपडे धुण्यासाठी काही व्यक्ती आलेले आहेत, इथे काही बघा गाडी देखील धुण्यासाठी व्यक्ती आलेले आहेत आणि इथे शाळा आहे, इथे कंपनी आहे आणि अशा प्रकारे कंपनीसाठी देखील पाण्याचा वापर होत आहे आणि घरगुती कामासाठी देखील त्याचा वापर होत आहे, औद्योगिक कामासाठी देखील त्या पाण्याचा वापर होत आहे. तर अशा प्रकारे ज्या पाण्याची जशी गरज आहे त्याप्रमाणे ते पाण्याचा काय होत आहे मुलांना, वापर देखील होत आहे, हे देखील तुम्ही या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. आता बघा इथे पाणी मिळण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळे, झरे, सरोवर हे नैसर्गिक सूत्र आपण वापरतो. म्हणजे जर पाणी आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला हर एक ठिकाणी, जर आता आपल्याला पाणी हवंय तर आपल्याकडे नाही तर आपण समुद्राकडे जाणार का, महासागराकडे जाणार का, तर नाही. आपण आपल्या परिसरात उपलब्ध असणारे जे काही मुलांना जे ओढे आहेत,
जे छोटे छोटे ओढे आहेत, जी छोट्या छोट्या नद्या आहेत, जी छोटी तळी आहेत, जे झरे आहेत, जे सरोवर आहे, हे नैसर्गिक स्तोत्र आपण वापरतो. हे नैसर्गिक स्तोत्र आहे. म्हणजे काय, हे कृत्रिम आहे, म्हणजे हे आपण बनवलेलं नाही, तर हे निसर्ग तर ते निर्माण झालेलं आहे. म्हणून त्याला काय बोलले आहे, नैसर्गिक बोलले गेले. ही नैसर्गिक स्तोत्र आहे. स्तोत्र म्हणजे की तिथून मूळ उगम आहे, म्हणून त्याला काय बोललं आहे, स्तोत्र आहे. मग आपण पाणी जर मिळायचं असेल तर आपल्याला जी छोटे छोटे ओढे आहेत, नदी आहे, छोटे तळे आहेत, जे झरे आहेत, या सर्व गोष्टीपासून आपल्याला काय मिळत आहे, पाणी मिळतं. मग त्या पाण्याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करत असतो आणि मुख्य वापर जो आपला आहे तो पाणी पिण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. तर अशा प्रकारे मुलांनो की पाणी हे कुठून मिळतं हे देखील आपण पाहिले की ओढे, नदी, छोटे तळे, झरे या सर्वांपासून हे मेन स्तोत्र आहे आणि तिथून आपल्याला हे पाणी मिळत असते. याशिवाय मानव कूपनलिका, आता बघा इथे तुम्हाला दिसत आहे, याशिवाय मानव कूपनलिका म्हणजे ओढे, तळे, झरे, तलाव ह्याच्यापासून तर पाणी मिळतच आहे, पण याच्याशिवाय याच्या व्यतिरिक्त देखील पाणी आपण कुठून मिळू शकतो, तर ज्या कूपनलिका आहेत, जे हातपंप आहे, विहिरी आहे, खोदून भूगर्भातील पाण्याचा म्हणजेच ग्राउंड वॉटर उपसा करतो. ग्राउंड वॉटर म्हणजे ग्राउंड म्हणजे काय, की जो खडलेला खड्डा आहे त्याच्यातून आपण पाणी काय करतो असं काढतो, त्याला काय म्हणणार, ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय, खोल खड्डा केलेला आहे, त्याच्यातून आपण पाणी काढण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे ते काय, कूपनलिका आहे. हातपंपाला आपण म्हणणार हँडपंप, तसं बोलणार की हाताने आपण जे पाणी उपसतो, की आपण त्याला जो दांडा असतो तो दांडा आपण जर खाली ओढला तर त्याच्यातून भूगर्भातून पाणी येतं, त्याला काय बोलणार, हातपंप बोलतो. कूपनलिका, काही ज्या नळ्या आहेत किंवा काही जे काही पाईपाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाणी मिळण्याचं जे काम केलं जातं, जे आपण कूपनलिका त्याला बोलतो. विहीर खोदून, विहीर खोदून म्हणजे काय, की जर आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल, एखादी शेत आहे, शेताच्या बाजूला शेत असेल तर शेतासाठी लागणारं पाणी आवश्यक आहे, मग शेताच्या बाजूला विहीर खोदली जाते, मग ती खूप खोलवर खोदली जाते आणि मग त्याच्यातून देखील त्याच्या भूगर्भातून आपल्याला म्हणजे पाण्याचा काय म्हणजे ग्राउंड वॉटर, त्याला आपण बोलणार ग्राउंड वॉटर, विहिरीला बोलणार ग्राउंड वॉटर. त्याचा उपसा काढला म्हणजे उपसा म्हणजे आपण त्याच्यातून आधी पूर्ण माती काढून घेणार आणि मग खूप खोलावर तिथे पाण्याचा जो साठा असतो ते आपल्याला मिळणार आणि मग आपण विहीर बांधण्याचं काम करत असतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की पाणी हे आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे, आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो आणि पाण्याचे जे स्तोत्र आहेत ते कुठून कुठून आहेत, पाण्याचे जे एकूण टक्का आहे तर आपल्याला समुद्रातून, महासागरातून किती पाणी मिळतं, बर्फाच्या स्वरूपात आणि किती पाणी मिळतं, इतर ठिकाणून किती पाणी मिळतं, त्याचप्रमाणे पिण्यासाठी आणि गोड पाण्याचं प्रमाण किती आहे आणि आपल्याला उपलब्ध पिण्यासाठी फक्त पाणी किती आहे याचा आपण वापर केला. त्याशिवाय आपल्याला पाणी अजून कुठून मिळतं, जे विहीर आहे, जे तळे आहेत, ओढे आहेत, नद्या आहेत, झरे आहेत, त्याच्यापासून देखील पाणी मिळते आणि त्याप्रमाणे आपल्या अजून मुलांना मानव कूपनलिका, हातपंप आणि विहीर म्हणजे ग्राउंड वॉटर याच्यातून देखील पाणी काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर मुलांना अशा प्रकारे आपण पाहिलं की पाणी, पाण्याचे प्रकार, पाण्याचे स्रोत, पाण्याचा उपयोग हा कशा प्रकारे होतो आणि त्याचे मुख्य स्रोत कोणता आहे आणि अजून कोणत्या मार्फत आपल्याला पाणी मिळतं, पाण्याचे प्रमाण किती टक्क्यामध्ये आहे याच्या संदर्भात आपण अभ्यास केला. आता आपण म्हणून आपला पुढचा टॉपिक आहे पाण्याच्या संदर्भात, की पाणी टंचाई ही गंभीर समस्या आहे. जसं आपण बोलू शकतो की बाबा हवेचं प्रदूषण ही समस्या आहे, जमिनी मृदा होत आहे ती एक समस्या आहे, वायू प्रदूषण आहे ती एक समस्या आहे. त्याचप्रमाणे म्हणून ही पाणी ही टंचाई आहे ती देखील काय आहे, जसं पाण्याचं जलप्रदूषण होतं ती समस्या, तसं पाणी टंचाई ही कशा प्रकारे गंभीर समस्या आहे याचा देखील आपण चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेण्याचा मुलांनो प्रयत्न करणार आहोत. बघा इथे तुम्हाला 3 चित्र दिले गेलेले आहे. या 3 चित्रामध्ये बघा की इथे काय आहे, पॉप्युलेशन आहे, म्हणजेच काय आहे, लोकसंख्या इथे वाढताना तुम्हाला दिसत आहे की तुम्ही जितक्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे तितक्या प्रमाणात पाण्याचा काय होणार आहे, वापर होणार आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची ही गरज ही सातत्याने वाढत जाणारी आहे. म्हणून जो आपल्या पहिल्या चित्रामध्ये दाखवलेला आहे की काय आहे, ही लोकसंख्या ही काय आहे, आपली समस्या आहे. दुसरं मुलांना इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने आहेत. या कारखान्याच्या माध्यमामध्ये देखील कारखान्यामध्ये लागणारा जो माल तयार करण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची ही आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी इथे कारखान्यामध्ये देखील दिलं जातं. जसं लोकसंख्या, जसं पाण्याची पिण्याची जी अवस्था आहे आणि अनेक दैनंदिन जीवनाचे जे कामं करण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता असते. जर लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे त्याच्यामुळे देखील पाण्याचं प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये देखील विविध प्रकारचा माल बनवण्यासाठी, तयार करण्यासाठी देखील आपल्याला पाण्याची आवश्यकता कारखान्यात लागत आहे. जे आपलं तिसरं आहे ते म्हणजे मुलांनो इथे तुम्हाला शेती दिसत आहे बघा.
काय आहे शेती, की शेती करण्यासाठी मग ती कोणत्याही प्रकारची असू दे, गहू, ज्वारी, बाजरी, आपण हर एक प्रकारचे जे अन्नधान्य आहे जे आपण शेतामध्ये प्रथम विकतो आणि मग नंतर ते आपल्याला दुकानातून आपण ते विकत घेत असतो. मग ती प्रथम शेती तयार करण्यासाठी देखील, शेती बनवण्यासाठी, शेतीमध्ये माल पिकवण्यासाठी, ते तयार करण्यासाठी देखील आपल्याला पाण्याची आवश्यक लागते. आणि म्हणून ते सांगितले की वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, शेती यासाठी पाण्याचा बेसुमार काय दिलाय, बेसुमार. बेसुमार म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा काय होतं, वापर होतो. म्हणजे बेसुमार म्हणजे खूप त्याचा म्हणजे आपण अनकाउंटेबल बोलू शकतो, की त्याचा काही गिनती नाहीये असा त्याचा अर्थ होतो. बेसुमार काय होत आहे, वापर होत आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे, लोकसंख्या वाढीमुळे, कारखान्याचं देखील उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्यामुळे, आणि शेतीचं देखील प्रमाण वाढत आहे. काय शेतीचं प्रमाण वाढत आहे, कारण लोकसंख्या वाढली आहे त्याच्यामुळे लोकसंख्येला पुरेल इतकं अन्नधान्य पुरलं गेलं पाहिजे आणि म्हणून लोक काय करत आहेत, शेतीकडे वळत आहे. त्यामुळे हर एक प्रकारची जी शेती आहे त्याच्यामध्ये ते पिकं घेण्याचं काम करत आहे. त्याच्यामध्ये देखील काय लागणार आहे, पाण्याची मुबलक प्रमाणात लागणार आहे. आपण इथे पाहिलं की कशा प्रकारे वाढती जी लोकसंख्या ही गंभीर समस्या झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या उद्योगधंद्याच्या कारखान्यामुळे आणि वाढती जी शेती आहे ती शेतीची लोकांची गरज पूर्ण करण्यासाठी देखील त्याचा वापर होतो. आता बघा, तुम्हाला ही जी चित्रामध्ये जमीन दिसत आहे, ही जमीन कशी दिसत आहे मुलांनो, याचा बघा, याचं नीट निरीक्षण करा. बघा, इथे ही जमीन जी दिसत आहे याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला पाण्याचा स्पर्श दिसतो, की पाणी इथे दिसत आहे का, तर अजिबात इथे आपल्याला पाणी दिसत नाही. म्हणजे ही जमीन कशी आहे मुलांनो, तुम्ही काय पाहू शकता, ही जमीन आहे, कोरडी जमीन आहे, की ज्याच्यामध्ये पाणी हे काय आहे, बिलकुल नाही आहे. काय आहे, पाणी याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे पाणी टंचाई म्हणजे वॉटर स्कॅर्सिटी म्हणजे निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे पाणी टंचाई, पाणी टंचाईलाच हा दुसरा जो इंग्लिश शब्द आहे, की वॉटर स्कॅर्सिटी म्हणजे निर्माण झालेली आहे. आणि जर पाणी जर नाही मिळालं, की जर शेती करायला पाणी नाही मिळालं, तर जमीन कशी होईल, जी जमीन सुपीक असते. सुपीकचा अर्थ कळतो, की जिथे पाणी ही भरपूर प्रमाणात असतं त्याला आपण सुपीक जमीन बोललं जातं. पण जिथे पाण्याची उपलब्धता होत नाही त्याला आपण काय बोलतो मुलांनो, नापीक जमीन. म्हणजे नापीक म्हणजे काय, जिथे पीक होऊ शकत नाही त्याला आपण काय बोलणार, नापीक असं बोलणार. की जिथे पीक उपलब्ध होऊ शकत नाही त्याला आपण नापीक बोलणार. तर अशामुळे तिथे पिकाची उपलब्धता होणार नाही, तिथे पीक किंवा पेरणी कोणत्याही प्रकारचं धान्य उपलब्ध होणार नाही आणि पाण्याची ही कमतरता असल्यामुळे ही समस्या देखील इथे निर्माण झालेली आहे. आणि ही जमीन कशी आहे, नापीक आहे, कोरडी पडलेली आहे, याच्यामध्ये पाणी नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही जमीन कशी आहे, जमिनीला तडे गेलेले आहेत. हे देखील या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता, की कशा प्रकारे बघा ह्या जमिनीला काय गेले आहेत, तडे गेलेले आहेत. ते तडे देखील आपण या चित्रामधून तुम्ही बघू शकता.